नमस्कार. मन म्हणजे नक्की काय, असा प्रश्न आपल्याला सहज पडत असेल किंवा पडतोच. साध्या सरळ सोप्या भाषेत जर आपल्याला बोलायचं झालं, जाणायचं झालं, समजायचं झालं, तर मन म्हणजे काही विचार आहेत आणि त्या विचाराने उत्पन्न होणाऱ्या भावना. अगदी सोप्या शब्दात जर समजायचं तर एवढंसं आपण समजूया. काही विचार आणि त्या विचाराने उत्पन्न होणाऱ्या भावना. मग ज्या भावना उत्पन्न होतात, काही वेळा आपण त्या भावनांमध्ये वाहून जातो, काही वेळा त्या भावनांना आपण त्रयस्थ होऊन, साक्षीदृष्टा होऊन पाहत राहतो. पण विचारांमुळे काय होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उत्पन्न होतात. तशाच प्रकारे या भावना योग्यरित्या चांगल्या भावना, ज्या की फ्रुटफुल असतील, ज्याचा काहीतरी चांगला परिणाम दिसेल, अशा भावना उत्पन्न व्हाव्या, यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर काही बिंदूंची, काही प्रेरणेची आवश्यकता आहे. जसं आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो, जे इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल असे जे व्याख्याते आहेत किंवा लेखक आहेत, त्यांच्याकडून आपण ऐकत असतो की प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन ही दोन प्रकारची असते. एक तर असते अंतरप्रेरणा, म्हणजे आतूनच हे सगळं उत्स्फूर्तपणे आपल्याकडे आलेलं आहे किंवा आपण तसं चालतोय, वागतोय. आणि दुसरी असते बाह्य प्रेरणा. आणि त्यांच्या सांगण्यामध्ये बऱ्याचदा असं आपण ऐकतो की अंतरप्रेरणा ही जास्त काळ टिकणारी असते, खरं आहे, आणि ती शाश्वत असते, ती खूप दूरपर्यंत घेऊन जाते आपल्याला. दुसरी असते बाह्य प्रेरणा, जी बाहेरून आलेली आहे, कोणाला तरी बघून, काहीतरी एखादं तत्वज्ञान आपण अभ्यासतो, त्यामुळे जी बाहेरून आलेली प्रेरणा आहे ती एक छोट्याशा कालावधीपर्यंत आपल्याला गती निर्माण करून देते. अशा दोन प्रकारच्या प्रेरणा आपण नॉर्मली जे जे ऐकतो, जे जे पाहतो, जे जे वाचतो, त्यामधून आपल्याला समजतं. आपण अंतःप्रेरणेविषयी बोलूच, पण त्या अगोदर ही बाह्य प्रेरणा म्हणजे काय, ती कमी टिकते म्हणून त्याला विसरून जायचं, सोडून द्यायचं असं न करता आपण त्याविषयी थोडंसं अभ्यास करण्याचा, थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तर बाह्य प्रेरणा म्हणजे काय, की बाहेर जे जगात दिसतंय अशा प्रकारचे असं मी होऊ शकतो का, जर ते क्लिक झालं आपल्याला, अरे ये तो मैं कर सकता हूं, ऐसा मुझे होना है, असं मला व्हायचं आहे, तर ती बाह्य प्रेरणा आहे. एखाद्या व्यक्तीला बघून, एखाद्या माणसाला बघून जर आपल्याला वाटत असेल, ती एक प्रेरणा मिळत असेल, आपण प्रभावी होत असू, तर ती बाह्य प्रेरणा आहे. तर ती प्रेरणा कुठून कुठून मिळते, एकतर आपले जे सगळे महापुरुष या भारतभूमीत होऊन गेलेत किंवा भारत देशाच्या बाहेर देखील बरेचसे चांगली चांगली लोक होऊन गेलेत, त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं की अरे आपल्याला असं व्हायला हवं, आपण असं व्हायला हवं. काही जणांना असं वाटेल की अरे हा केवढे मोठे अंबानी आहेत, केवढे मोठे टाटा आहेत किंवा बिल गेट्स आहेत किंवा हे जे स्टीव्ह जॉब्स आहेत, तर त्यांच्यासारखं आपण व्हायला हवं. तर ही बाह्य प्रेरणा आहे. त्यांच्याकडे बघून, आज ज्या स्थितीला जे असतील त्यांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला असं व्हायचं आहे. काही जणांच्या भावना वेगळ्या असू शकतात. काही जणांना वाटेल छत्रपती शिवाजी महाराज कसे होते, त्यांचं चरित्र वाचल्यावर आपल्याला वाटतं अरे ह्या माणसाने जीवनभर कशासाठी दिलं, धर्मासाठी, स्वराज्यासाठी दिलं जीवन, असं आपल्याला व्हायला. महाराणा प्रताप, राणा सांगा, अशी पूर्ण एक मांदियाळी आहे योद्ध्यांची आपल्याकडे. तर यांचं जीवन बघितल्यावर, यांचं जीवन वाचल्यावर, ऐकल्यावर आपल्याला आपल्यापैकी काही जणांना असं नक्कीच वाटतं अरे यांच्यासारखं व्हायला. काही जणांना असं वाटतं स्वामी विवेकानंदांना वाचल्यावर, स्वामी विवेकानंदांविषयी ऐकल्यावर, की हा जो तपस्वी आहे, हा जो ज्ञानी आहे, याच्यासारखं जीवन असायला हवं, याच्या व्यतिरिक्त काय असेल जीवन. रामकृष्ण परमहंस झाले, अशी पूर्ण संतांची मांदियाळी, ज्ञानेश्वर झाले, तुकाराम महाराज झाले, अशी पूर्ण ही संतांची जी मांदियाळी आहे त्यांच्यासारखं व्हायला हवं, असं काही जणांच्या मनात भाव उत्पन्न होणं साहजिक. अशा वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात की जे संत होऊन गेले, प्रत्येक क्षेत्रात आपापल्या ठिकाणी ते एक उच्च स्तरावर जाऊन पोहोचले, एक अपेक्स बिंदू, ज्याला अपेक्स पॉईंट आपण ज्याला म्हणू, एक सर्वोच्च बिंदूवर जाऊन पोहोचले, असं सगळं आपल्याला दिसतं. आणि त्यांच्यासारखं व्हावं, त्यांच्यासारखं जीवन जगावं, असं आपल्या मनात भाव उत्पन्न होतो. ती आपण बाह्य प्रेरणा बोलू.
बऱ्याचदा असं होतं की अरे हे तर महापुरुष आहेत, म्हणजे जणू देवाचेच अवतार आहेत, ते तर देव असल्यामुळे ते तसे वागले, आपण तर बाबा आपण तर काय साधारण माणसं आहेत, आपण तसे वागू शकत नाही, असाही बिंदू आपल्या मनात येण्याची शक्यता असते. आणि ते साहजिक आहे, येऊ शकतं. हे सगळे झाले ज्यांनी ज्यांनी आपल्या क्षेत्रात जे आपल्या क्षेत्रात एका सर्वोच्च बिंदूवर जाऊन पोहोचले त्यांच्याविषयी, त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणेविषयी. आता हीच प्रेरणा आपण दुसऱ्या प्रकारे थोडंसं बघूया हे आपल्याला जमतंय का, हे आपण पाहू शकतो का, अशी आपली दृष्टी विकसित होते का, हे आपण पाहू. ही जी बाहेरून मिळणारी प्रेरणा आहे, बाह्य प्रेरणा आहे, ती आपल्या आजूबाजूला कुठे मिळू शकते का, हे आपण बघू. अशा दृष्टीने आपण पाहू शकतो का, आपल्या आजूबाजूलाच, आपल्या घरातच, आपल्या पूर्वजांविषयी आपण अभ्यास करूया का, आपल्या आजूबाजूला असं कोणी आहे की ज्याच्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो का. एखादा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असा असेल की तो छोटासा दुकान चालवतो आणि आपला उदरनिर्वाह चांगला आपल्या धर्माने करतोय, तर तो पण आदर्शच आहे. त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा देखील, ती बाह्य प्रेरणा, ती पण एक उत्तमरित्या आपल्यावर काम करू शकते. एखादा विद्यार्थी आहे, त्यांनी बिकट परिस्थितीत राहून देखील प्रचंड खूप चांगलं यश संपादन केलंय अभ्यासामध्ये, ती देखील प्रेरणा आहे. ती देखील बाहेरून आपल्या आजूबाजूलाच राहतो. आपल्याच घरातला कोणी असेल, आपलाच पूर्वज असा कोणी आजोबा पंजोबा त्याच्या अगोदर कोणी होऊन गेला असेल, त्यांनी घर व्यवस्थित बांधून ठेवलं, सगळ्यांना व्यवस्थित बांधून ठेवलं, सगळं संपूर्ण परिवार सांभाळ, तो देखील आदर्श, तिथून देखील आपल्याला प्रेरणा मिळू शकते. फक्त हे सगळं पाहण्याची, हे सगळं दिसण्यासाठी आवश्यक काय आहे, तर आवश्यक आहे आपली दृष्टी. हे सगळं आपण पाहू शकतो काय. एकतर सुरुवातीला जसं आपण बघितलं, एक असा स्तर आहे की प्रत्येक क्षेत्रात एक सर्वोच्च बिंदू प्राप्त झालेले, सर्वोच्च स्थानी विराजमान असलेले एक आदर्श, एक आपण बोलू प्रेरणास्थान आपल्या समाजात प्रचंड आहेत, खूप आहेत, आणि ते असावेच. त्यांच्या मार्गाने संपूर्ण समाजाने चालावं अशी देखील अपेक्षा आहेच. परंतु आपल्या आजूबाजूला, आपल्या घरात, आपल्या परिसरात, आपल्या संपर्क वर्तुळात असे कोण कोण आहेत की ज्यांच्याकडून आपण अशी प्रेरणा घेऊ शकतो. हे पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी असायला हवी. असा व्यक्ती कोणीच नाही आहे की ज्याच्याकडून प्रेरणा घेऊ शकत नाही. आपण वाचलं असेल, ऐकलं असेल की दत्तगुरू जे होते, त्यांचे बरेचसे असे गुरु होते. मग त्यांची गुरु मुंगी पण होती, त्यांचा गुरु वारा पण होता. त्यांनी काय काय कोणकोणत्या गोष्टी त्याकडून शिकल्या ते एक लिस्ट बनवलेली आहे, ती तुम्हाला सहज उपलब्ध होईल. म्हणजे अशाच देखील गोष्टी गुरु असू शकतात किंवा त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊ शकतो. ही झाली बाह्य प्रेरणा. ती काही काळ टिकते, परंतु ही बाह्य प्रेरणामध्ये ही संभावना असते की अंतःप्रेरणेला ती उद्युक्त करेल. आपली अंतःप्रेरणा म्हणजे काय. अंतःप्रेरणा म्हणजे माझ्या आतून उत्स्फूर्तपणे एखादा भाव उत्पन्न होतोय. तो उत्पन्न होण्यासाठी त्याच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते बऱ्याचदा कारणीभूत ठरतं. आणि म्हणजे प्राक्तन असेल, पूर्वजन्मीचं असेल, जे काही असेल, जशा विचारात आपण वाढलोय, जशा संस्कारात आपण वाढलोय, त्याही गोष्टी तेवढ्याच कारणीभूत आहेतच. परंतु ही बाह्य प्रेरणा, तिला निग्लेक्ट न करता, तिला अरे बाह्य प्रेरणा तर कमी काळासाठी असते असं आपण वाचतो, ती बाहेरून मिळालेली असते असं ऐकून तिला केवळ निग्लेक्ट न करता, बाजूला न सारता, आपण ही दृष्टी विकसित करूया. अरे इसमें क्या अच्छा है, याच्याकडून मी काय घेऊ शकतो, या व्यक्तीकडून, या संस्थेकडून जे काही आहे
त्याच्याकडून मी काय शिकू शकतो, मी घेण्यासारखा असा कोणता गुण आहे, कोणती गोष्ट आहे, ती आपण तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा ती आपण ओळखू, जेव्हा ती आपल्या डोळ्यांना दिसेल. आणि ती डोळ्यांना दिसण्यासाठी आवश्यक काय आहे? आवश्यक आहे ती आपली दृष्टी. आपण कोणत्या दृष्टीने पाहतोय, कोणत्या कानांनी ऐकतोय, ही श्रवण शक्ती देखील तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. आपण काय ऐकतोय, आपण काय पाहतोय आणि आपण काय बोलतोय, कशा प्रकारे बोलतोय. बऱ्याचदा आपण ऐकतो, बऱ्याचदा आपण वाचतो, आपण जे काही करतो, जे काही कोणतंही काम करतो ते एक करतोच, परंतु त्याच्या मागचा भाव, त्याच्या मागचं इंटेन्शन, ते आपण का करतो तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. आपण पाहतो की एखादं काम ओबडधोबड असेल, कसंही थोडं वेडं वाकडं असेल, परंतु त्याच्या मागे जे इंटेन्शन आहे, त्याच्या मागची जी प्रेरणा आहे, त्याच्या मागचा जो विचार आहे, भाव आहे, तो अगदी शुद्ध आहे, सात्विक आहे. तर ते काम बाह्य स्वरूपात कसंही दिसलं असू दे, ओबडधोबड दिसू दे, परंतु त्याचं तेवढंच महत्त्व आहे, कारण त्याच्या मागची भावना, त्याच्या मागची प्रेरणा तेवढी शुद्ध आणि सात्विक आहे. काही कामं अशी देखील असू शकतात की वेगळ्या इंटेन्शनने केलेली असू शकतात, परंतु बाह्य स्वरूपात ती फिनिश चांगली स्वच्छ दिसणारी असतीलही, परंतु त्याच्या मागचं इंटेन्शन काहीतरी वेगळं असेल. तर हे देखील ओळखण्याची, हे देखील पारखण्याची दृष्टी आपल्याला विकसित करावी लागेल. फक्त आपण एक छोटासा प्रयोग करू की आपल्या आजूबाजूला आपण जिथे जिथे जातोय, आपण ऑफिसमध्ये जातोय, आपण कॉलेजमध्ये जातोय, शाळेमध्ये जातोय, आपण कुठे खेळायला जातोय, जिथे जिथे जाऊ, ज्या ज्या माणसांमध्ये वावरू, त्या माणसांमध्ये, त्या वर्तुळामध्ये असं काय आहे की त्याच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळू शकेल किंवा आपल्याला मिळते. याची जाणीव होण्यासाठी आपल्या संवेदना ही तेवढ्या जागृत असाव्यात. आणि या संवेदना जेव्हा जागृत असतील, आपली जी ग्रहण क्षमता आहे ती जेव्हा वाढेल, तेव्हा आपल्याला हे सगळं दिसेल. अरे, एखादी छोटी गोष्ट आहे, जसं सुरुवातीला सांगितलं, एखाद्याने आपलं छोटंसं दुकान स्थापन केलं आणि त्याच्यावर त्याने आपलं संपूर्ण घर चालवलं व्यवस्थित, ती देखील प्रेरणा आहे. जसं हे छोटंसं उदाहरण होतं, परंतु हे वेगवेगळ्या क्षेत्रात असू शकतं. फक्त आपल्याला ती दृष्टी विकसित करायची की काय आहे, क्या क्या अच्छा है. जसं एक उदाहरण सांगतात नेहमी, हा विषय निघाला की नेहमी एक उदाहरण सांगितलं जातं की राजहंस जो असतो, दूध आणि पाणी मिक्स केलं, दूध आणि पाणी मिसळलं की त्यातलं फक्त दूध शोषून घेतं. हे एक उदाहरण झालं, ते आपण बाजूला ठेवू. परंतु त्यातून बोध घ्यायचा काय की आपल्या दृष्टीने हे सगळं आपल्याला दिसावं. कोणत्या गोष्टीतून, कोणत्या माणसाकडून आपण कोणती प्रेरणा घ्यावी, अशी दृष्टी आपण विकसित करू शकतो का, याचा आपण विचार करूया. धन्यवाद.